मधुराचं आज कुठल्याच गोष्टीत लक्ष लागत नव्हतं. वर्गात बसली होती, पण मन कुठेतरी हरवलं होतं. कारण एकच होतं. सागरने सांगितलेलं एक वाक्य तिच्या मनात सतत फिरत होतं. रात्री सगळं आपटून ती बेडवर पडली, पण झोप काही येत नव्हती. तेवढ्यात सागरचा फोन आला. "काय झालंय मधू?" सागरने विचारलं. "काही नाही," ती थोड्या रागात म्हणाली. "अगं, खरंच मीटिंग होती म्हणून आलो नाही." मथुरा काही वेळ शांत राहिली आणि मग हळूच म्हणाली, "स्वतःला एकदा प्रिन्सिपलच्या जागी ठेवून बघा. जर एखाद्या विद्यार्थ्यामुळे इंजिनिअरची सीट वाया जात असेल तर तुला कसं वाटेल?" हे ऐकून सागर पूर्णपणे शांत झाला. त्याला जाणवलं ती रागावलेली नव्हती, ती काळजी करत होती. दुसऱ्या दिवशी सागर शाळेत आला, पण यावेळी तो बदललेला होता. तो लक्ष देत होता, तो अभ्यास करत होता. दिवस गेले आणि तो खरंच बदलू लागला. मधुरा त्याला मदत करत होती आणि दोघांचं नातं अधिक मजबूत होत गेलं. परीक्षा आली. सागरने मन लावून पेपर दिले. निकालाच्या दिवशी त्याचे मार्क्स खूप चांगले आले होते. तो धावत मथुराकडे गेला. "मधू, तुझ्यामुळे झालंय सगळं." मधुरा हसली. "नाही, तुझ्यात क्षमता होती. तुला फक्त कळायला हवं होतं, कधी कधी न सांगितलेलं सत्य आपल्याला बदलतं." ही कथा कशी वाटली? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.